भाजप 51 जागांवर आघाडीवर, तर या ठिकाणी आघाडीत 8 जागांवर काँग्रेस आघाडीवर, आरजेडी 51 जागांवर आघाडीवर आहे। एनडीएला सत्ता स्थापनेसाठी 28 जागांची आवश्यकता असणार आहे। या कलांमध्ये एनडीएला सत्ता स्थापनेसाठी आणखी 28 जागांची आवश्यकता असणार आहे। 122 ची मॅजिक फिगर आहे। एनडीए तिथपर्यंत पोहोचते का याकडे लक्ष असेल। मात्र शतकाच्या जवळपास आता एनडीए या ठिकाणी पोहोचत आहे। तर महाआघाडी 65 जागांवर आघाडीवर, तर एनडीए आता 96 जागांवर आघाडीवर आहे। तर एनडीए आणि महाआघाडीचा हे आपण कल पाहतोय। 96 जागांवर एनडीए आघाडीवर, तर आघाडी 65 जागांवर आघाडीवर, आणि सगळ्यात टक्कर जी आहे ती भाजप आणि आरजेडी मध्ये आपण पाहतो। तर एनडीएला आता सत्ता स्थापनेसाठी या सगळ्या कलांमध्ये जरी पाहिलं तर आता 25 जागांची आवश्यकता असणार आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये आपण पाहिलं भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर सुरुवातीपासून सुरू आहे। भाजप 53 आणि आरजेडी सुद्धा आता 53 जागांवर आघाडीवर, तर तिथे एनडीए ही आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना मात्र महाआघाडीकडनं देखील मोठी टक्कर। नक्कीच सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आणि आरजेडी मधली ही काटेकी टक्कर। सध्या दोन्ही आघाडीमध्ये समसमान पातळीवर 53 जागांवर आघाडीवर आहेत त्यांचे उमेदवार। पाठोपाठ जेडीयू 37 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहे। काँग्रेसचे 8 जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत। तर महाआघाडीमध्ये फक्त आरजेडी या ठिकाणी चांगली कामगिरी करताना दिसत आहे। काँग्रेसचा गेल्या वेळेला इथे 17 जागा घेतल्या होत्या, मात्र काँग्रेस या ठिकाणी 8